आहे? बोल ना. कसा आहेस? मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. फोन कसा काय केलास? असंच असंच म्हणजे बोलावंसं वाटलं. काय? विचारावंसं वाटलं, तू कसा आहेस? अच्छा. तू फोन नाही केलास ना, म्हणून. मी केला असता तर तू बोलली असतीस का? हो. चिडून का प्रेमाने? चिडून नक्कीच नाही. मला मला खात्री नव्हती. सॉरी. कशाबद्दल? तुला खात्री वाटावी असं नाही वागले म्हणून. तर मग मी पण सॉरी. तुझा माझ्यावरती डोळे झाकून विश्वास अजूनपर्यंत नाहीये त्याबद्दल. अजय, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी उगाच खूप ओव्हर रिॲक्ट झाले. नाही, खरं तर चूक माझी आहे. राणी सरदेसांकडे जाताना मी तुला एकदा फोन करून सांगायला हवं होतं. जाऊ दे ना, आपण याबद्दल नको बोलूया. मग काय बोलूया? कधी भेटायचं? आता? आत्ता नको. तुझे सर ओरडतील मला. अगं नाही ग, त्यावडे सर परत आले. खूप मोठी स्टोरी आहे, नंतर तुला सांगतो. ओके. हे पण म्हणजे ते सगळं माझ्याशी लग्न करायचं नाही वगैरे. चुप रे. अच्छा, म्हणजे तो निर्णय तसाच आहे का? काय? नाही. ऐकून आलं जरा नीट बोल मोठ्याने. अजय, म्हणजे तू करशील का लग्न माझ्याशी? हॅलो. हो. अजय, आता आपण भेटलो ना की तू मस्त गुडघ्यावर बसून हातात अंगठी घेऊन मला प्रपोज कर. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.